मी आपल्याला सांगेन किमान आम्ही 100 जागा लढू आणि 85 ते 90 जागा निश्चितपणे आणू. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे एक स्वप्न होतं तुळजापूर मतदारसंघावरती झेंडा फडकायचा. तुम्हाला मी खरं सांगू, माझी तशी इच्छा आहे की याबाबत मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत बोलेन, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत बोलेन आणि ही जागा आम्हाला सोडा आणि या तुळजाभवानीच्या मतदारसंघामध्ये इथे छत्रपतींचा भगवा झेंडा फडकला पाहिजे अशी हात जोडून त्यांना मी नम्रतेची विनंती करणार आहे. उमेदवाराचं नाव वगैरे काय आहे का लक्षात? नाही, उमेदवार शेवटी शेषी ठेवत असतात. तो माझा अधिकार नाही, आमचा अधिकार नाही. एकनाथजी शिंदे योग्य तो निर्णय घेतील आणि मी देखील योग्य तो शिफारस करेन. एक शेवटचा प्रश्न. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये असं राजकारण नको व्हायला हवं. ही जाणून बुजून हेतू पुरस्कार झालेली घटना नाही आहे. याची चौकशी होईल. संबंधित जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे, प्रश्न कुठे उद्भवत नाही. पण त्याचं राजकारण करून कुणी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी मनापासून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.